नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आज श्री कालभैरव जयंती. त्यानिमित्त कालभैरवाविषयीची थोडीशी माहिती ह्या ऑडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करते आहे. माझ्या सद्गुरूंना वंदन करून आणि कालभैरव हरिहरेश्वर आणि आमच्या कुलदेवीला वंदन करते. त्यांनी ही सेवा माझ्याकडून चांगल्या प्रकारे करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. कालभैरव वरद स्तोत्रावर आधारित भक्त कवी मिलिंद माधव यांनी लिहिलेलं हे स्तोत्र, त्यावर आधारित ही कालभैरवाविषयीची माहिती मी तुम्हाला थोडीशी देते आहे. एकदा अगस्ती मुनी कार्तिक स्वामींना भेटले. त्यांनी त्यांना असा प्रश्न विचारला की 33 कोटी देव असतात, प्रत्येकजण श्रेष्ठ असं स्वतः म्हणत असतो, मग सामान्य माणसाची मती गुंग होते. गाणपत्य म्हणतात गणपती श्रेष्ठ, शाक्त म्हणतात महाशक्ती श्रेष्ठ, स्मार्त म्हणतात पशुपती, वैष्णव म्हणतात विष्णू, असे नाना देव आहेत. भक्ताला आपापल्या परीने ते आकर्षून घेत असतात. मग हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ हे त्यांना न कळल्यामुळे भक्तांच्या मनाचा संभ्रम होतो. कोणी म्हणतात कालभैरव हाच महादेव, त्याच्या कृपेने सदैव सगळ्यांचं कल्याण होतं. मग हा कालभैरव कुठला, त्याचा उद्भव कसा झाला बरं, हे आपण मला समजून सांगावे. असं कार्तिकेयाने अगस्ती ऋषींना विनवलं. तेव्हा अगस्ती ऋषी त्याला असं सांगतायत की सुमेरू पर्वतावर एकदा सगळी देवमंडळी चर्चा करीत बसली होती. ऋषी आणि मुनिजन सर्वांनी एकत्र जमून सुमेरू पर्वतावर देवांचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मदेवाला हात जोडून प्रश्न केला की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ कोण, आम्हाला सांगावं. तेव्हा ब्रह्मदेवाने झटकन असं उत्तर दिलं की मी तर स्वयंभू अनादी ब्रह्म असा आहे. मीच पूर्ण सृष्टीचा निर्माता स्वयंसिद्ध आहे. माझी श्रेष्ठता असामान्य आहे. असं ब्रह्मदेवाने म्हणताच त्याची ही गर्वोक्ती ऐकून क्रोधायमान झाले ऋतू नारायण आणि सर्वजण. तेव्हा ऋतू नारायण असं म्हणाले की हे तुझं अज्ञान आहे, तू सत्य जाणत नाहीस. मी प्रत्यक्ष यज्ञस्वरूप आहे, मीच परमज्योती आहे, मीच परागती आहे. माझ्याच प्रेरणेनं तू सृष्टीची उत्पत्ती केलीस, तेव्हा मीच श्रेष्ठ आहे. असं दोघांचं भांडण सुरू झालं. शेवटी त्यांनी असं ठरवलं की आपण वेदांना विचारायचं. तेव्हा ते वेदांकडे गेले. ऋग्वेद आणि यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्याशी त्यांचा वादविवाद झाला की श्रेष्ठ नक्की कोण, कुठला देव नक्की श्रेष्ठ. तेव्हा ऋग्वेद म्हणाला की ज्याच्यापासून सगळ्यांचं प्रवर्तन होतं आणि ज्यामध्ये भूतमात्रांचा विलय होतो तो रुद्रश्रेष्ठ. यजुर्वेदाने सांगितलं यज्ञयागाचा जो स्वामी तो शिवश्रेष्ठ. साम म्हणाला ज्याचे सगळ्या विश्वामध्ये भ्रमण होतं, ज्याच्या तेजाने सगळं ब्रह्मांड उजळून निघतं, ते योगीजन ज्याचं ध्यान करतात तो त्र्यंबक श्रेष्ठ. तर अथर्ववेद म्हणे की जो भक्तांचे दुःख दूर करतो तो कैवल्यरूप शंकरच सर्वांपेक्षा श्रेष्ठ. वेदांचं उत्तर ऐकून ब्रह्मा आणि नारायण दोघंही संतापले. दोघांनी शिवाची निंदा केली. पण जो अमूर्त असा प्रणव त्यांनी मूर्त रूप धारण केलं आणि तो म्हणे की स्वयं ज्योती शंकर भगवान सर्व देवांमध्ये श्रेष्ठ. तरीही ह्या दोघांचं भांडण काही संपेना, त्यांचं अज्ञान काही दूर होईना. तेव्हा एक चमत्कार झाला. दोघांच्यामध्ये एक विराट दिव्य प्रकाश ज्योत एकदम प्रकट झाली. ह्या ज्योतीचा प्रकाश लखलखाट विश्वव्यापी असा त्यांना भासला. हा म्हणता त्यामध्ये एक बालकाकृती दिसू लागली. तिच्या मुखावर एक वेगळीच दिव्य अशी तेजप्रभा विलसत होती. तिचा वर्ण शुद्ध निलांजनासारखा होता. त्रिनेत्र होते. खणखण असे त्रिशूळ वाजवीत तो होता
आणि शिवाचा अंशावतारच असा तो की ज्याला बघून प्रत्यक्ष काळसुद्धा भयभीत होऊन चळाचळा कापेल. सगळेच त्याला काळभैरव म्हणू लागले. दुष्टांचे त्याने दमन केलं म्हणून त्याला आमर्दको असं नाव मिळालं. तर भक्तांचे पापभक्षण करी म्हणून त्याला पापभक्षण असं म्हणू लागले. काळराज हेही त्याचंच नाव. तो काशी क्षेत्राचे रक्षण करी, पाप्यांचे पारिपात्य करून त्यांना घोर शासन करी. त्याच्या अंगी विश्वाचा उद्धार करण्याची शक्ती असल्यामुळे त्याची कीर्ती त्रिलोकात पसरली. अशी बालमूर्ती पाहून ब्रह्मदेव त्याला म्हणाले की माझ्या 5व्या मुखापासून तू जन्मलास म्हणून मला तू शरण ये आणि माझा शुभाशीर्वाद घे. ब्रह्मदेवाचे हे 5वं मुख शिवनिंदा करे. ते ऐकून काळभैरव अतिशय क्रुद्ध झाला. त्याने 11 विकराळ असे भव्य रूप प्रकट केले. त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यासारखे लाली लाल होते. मग त्याने आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचं शिर रागानं छाटून टाकलं. त्या क्षणी ब्रह्मदेवाचे डोळे उघडले आणि चुकलो म्हणून त्याने हात जोडले. नारायणानंही तेच केलं. दोघांनाही सत्यज्ञान समजले आणि त्यांनी भैरव स्तुती गायली. पुढे काय झालं बघूया उद्याच्या भागात.